हनुमान यांना कलियुगातील जागृत देवता मानले जाते. हनुमान जयंती चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण देशात साजरी केली जाते. या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते. या दिवशी हनुमानाची उपासना करून तुम्ही त्यांचे आशीर्वाद सहज मिळवू शकतात. तर आपण जाणून घेऊयात कोणते उपाय आहेत की ज्यामुळे तुमच्या व्यवसायात भरभराट होईल आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढता येईल. हनुमान जयंतीचे हे उपाय विशेष फळ देणारे आहेत. हनुमान जयंतीपासून प्रत्येक मंगळवारी हे उपाय केल्यास हनुमानजी सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि सर्व संकटांपासून दूर करतात. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळण्यासाठी हनुमान जयंतीला 11 वेळा सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचा पाठ केल्याने हनुमानजी भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश करतात. सुख समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करावा. सिंदूर अर्पण केल्यानंतर हनुमानजींच्या खांद्यावरून थोडे सिंदूर घेऊन हृदयावर लावावे. यामुळे सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात. तसेच गूळ, हरभरा आणि बुंदीचा प्रसाद वाटावा. शुभ फळ मिळण्यासाठी आपल्या जीवनात शुभता आणण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीपासून प्रत्येक मंगळवारी पुढील मंत्राचा जप करावा. ओम क्र क्रा क्रासह भौमाय नमः. नोकरी व्यवसायात प्रगती मिळण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी 108 रुईच्या पानांवर रामाचे नाव लिहून त्याचा हार बनवून हनुमानजींना अर्पण करावा. यानंतर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. त्यामुळे पैसा आणि धान्याची कमतरता भासत नाही आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते. शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीला हनुमानजींना देशी तुपासह 5 भाकरी अर्पण कराव्यात. आकस्मिक संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी अचानक आलेले संकट टाळण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर लाल ध्वज फडकवावा. व्यवसाय वाढीसाठी जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय वाढीमध्ये अडचणी येत असतील आणि त्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला म्हणजेच हनुमानाला सिंदूर रंगाचा लंगोट अर्पण करावा. शक्ती वाढवण्यासाठी गती आणि शक्ती वाढवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदर कांड, रामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र पाठ करावे. मानसिक तणाव दूर करण्यासाठी जर
एखाद्या व्यक्तीने हनुमान जयंतीच्या दिवशी मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीची सेवा केली आणि नंतर दर महिन्याच्या एका मंगळवारी सेवा केली तर त्या व्यक्तीला बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो आणि मानसिक तणावापासून सुटका होते.